भाऊ आता नाही ना राजा हो, तुम्ही आता चालले का आणायले? तुझे अरे घरी जाऊन कॉल करा ना, समजतो. नवरा बायको भांडत जा, भांडले पाहिजे, वाद झाला पाहिजे. आणि जिथं भांडण होते तिथंच प्रेम आहे ना, लक्षात घ्या. जिथं भांडण आहे, जिथं संघर्ष आहे, तिथंच आकर्षण राहते. आता माझं तर तुम्हाला कल्पना आहे, 4 जूनला माझी पत्नी गेली. तिला वाटे माझा नवरा घरी राहायला पाहिजे. मी 4-4 दिवस बाहेर राहो. मी 3 तारीखला परळीवरून गेलो. गोपीनाथ मुंडेजीची पुण्यतिथीचा कार्यक्रम होता बाजूच्या गावात. मी गोपीनाथजीच्या कार्यक्रमावरून घरी गेलो 3 तारीखले. 4 तारीखले सकाळी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आमच्याकडे आमदार बच्चू कडू आहे, एक असाच फकीरचंद आमदार आहे. इस्टेट जमवली नाही त्यानं, स्वतःची इस्टेट वाढवली नाही. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष. त्या आमदार बच्चू कडूनं सौर ऊर्जेचा पंप लावून दिला त्या शेतकऱ्याने. आणि 23 जवान पोरगा बाबू 20 केंद्राच्या ऑफिस मध्ये आत्महत्या केली. आणि काकाले फोन केला, काका मी जहर घेतलं. काका म्हणे काऊन घेतलं रे? म्हणे 20 केंद्रावाले लाईन देऊन नाही राहिले पैसे भरून, मी मरतो रे म्हणे आता. काका मेला बाबू. त्या कार्यक्रमाला मी 4 जूनला गेलो आमदार बच्चू कडूच्या. 1000 रुपये वर्गणी दिली सौर ऊर्जेच्या पंपाले. मग लग्नात गेलो. लग्नातून आल्यावर 5 वाजता मला माझ्या पत्नीचा फोन आला, माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी तेलाऱ्याला येत नाही. म्हटलं ठीक आहे. म्हणजे मी मोटरसायकल घेऊन बसलो. वा इकून पत्नी येईन आणि तिकून आपण दोघं जण जाऊ. आणि 7:30 वाजता माझी बायको भातकुलीच्या खेळामधली, भातकुलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक का. 7 वर्षाचं माझं वय आहे. 7:30 वाजता चालतं बोलतं. सकाळी 9 वाजता मला दूध देणारी माझी बायको रवाना झाली. म्हणून सांगतो तुम्हाला, जोडीदार आहे, आनंदानं संसार करा, नका दारू पिऊ. आजपासून अण्णा भाऊच्या जयंती निमित्त जे चुकून पेत असतील, आईच्या शपथनं दारू पिऊ नका. अरे कोणता मारवाडी पाना तुमच्या गावात रोडवर पिऊन भेटते का? अरे अशी लायकी ठेवा रे, मोठे व्हा रे. या दारूच्या आहारी जाऊ नका. मी तर म्हणतो मटन बी नको खाऊ. करतच काय? मांस मांस सब एकही है, मानो बकरी गाय. मग तुम्ही म्हणाल आम्ही जर बकरे नाही खाल्ले तर यायचं काय करावं बकऱ्याचं? तुम्ही लोट कायले घेता एवढा? पण दारू तरी, दारूपासून तरी मुक्त व्हा. नका पिऊ दारू. ज्या दारूच्या पायी कितीक बायका विधवा झाल्या ना. दारू पिणाऱ्याचा त्रास या बायाले जास्त आहे, लेकराईले जास्त आहे. की दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप, दारू पिऊन मायले मारी म्हणून दारू द्या मला. थर थर कापे अन लागे धाप. कसायाच्या 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 धावणीले बांधली जशी गाय. त्यामध्ये दिसते माझी माया. म्हणून तुमच्यामध्ये एखादी बाई आहे काय, ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला, तिनं उभं राहा. तुम्हाला अण्णाभाऊ साठेची, शिवाजी महाराजाची शपथ आहे, बैजनाथाची शपथ आहे. तुमच्यामध्ये एखादी जर दारू पिऊन पती वारला अशी एखादी बाई असन तर बाकीच्या बायानं तिले उभं करा, तिले हिम्मत द्या, हाशावर जाऊ नका. माझ्या बहिणीले मी विनंती करतो, उद्या रक्षाबंधन आहे ना, आता 2-4 दिवसानं माझ्या बहिणीला विनंती, तू खरंच उभी राह बाबा. रा बरं एखाद्या बहिणीनं उभं.
तुम्ही घाबरू नका, हिम्मत ठेवा. 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा अच्छा वर आहे. राहिल्या का बाई उभ्या? हा उभेच राहा. माबाई धन्यवाद. अच्छा, आता इथं यायला टाइम लागेल तुम्हाला. येऊ शकतात का? मी धन्यवाद देतो. तुम्ही पती मरण पावल्यावर हिम्मत ठेवली. मी एक साडी पाठवतो तुमच्याकरता अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीकडून. आता तुम्ही इथं यायला पाहिजे, पण येऊ लय टाइम जाईल ना, बरबाद होईल टाइम. हाताना जाऊ द्या. हे साडी हातानं हात वर जाऊ द्या. हे गव्हर्नमेंटची योजना नाही. हे गव्हर्नमेंटची योजना मंदातच हरामखोर खातात, पण हे सत्यपालची योजना आहे आणि अण्णाभाऊ साठेजीच्या कार्यक्रमातली आहे. आणि गुरु लहुजी वस्ताद बचत गटातली व्यवस्था आहे. जाऊ द्या, हे साडी मांग टाका, हातानं हात जाऊ द्या आणि तिथून वर टाकून द्या. ते साडी त्या नाही नेऊ नका, देऊ नका. या मंदातल्या नेणाराई नसतं खाल्लं बे पुरं. अरे यायले राहू द्या ना म्हणा. हा हातानं हात जाऊ द्या. हाताला धरलं या ना आमचं कल्याण केलं या. जाऊ द्या. एखाद्या तरुणानं वर साडी फेकाती. द्रौपदीले कृष्णानं दिली होती, आपण पब्लिक देऊ. क्या बात है. त्या ताईजवळ जाऊ द्या साडी. माबाई रक्षाबंधनाच्या दिवशी घालजो. त्याला सक्का भाऊ तर नाही, पण धर्माचा समज नाही की नाही. बसून जा माबाई. आणि तुमच्यामध्ये जे कोणी पेनारे असतील लाजा वाटू द्या बे. तुमच्याही बायकोचं कुंकू पुसता का बे तुम्ही? अरे दारू दुकानदाराची बायको सोन्यानं लदबद राहते रे, आणि आपली बायको झिंगाबा. तिची हाल नाही पावल्या जात, म्हणून तुमच्या पाया पडतो. तेवढी दारू द्या, नका दारू पिऊ. दारू बारबा आणि रोगर एक बार एंडोसल्फान अर्थात ते पिऊ नका बापा. गव्हर्नमेंट 1 लाख देणार नाही लवकर. चौकशा बसवते. नाही काही नाही, प्रेम आहे. आय लव्ह यू. धन्यवाद. मी पोरापोरीले सांगतो, या प्रेम प्रकरणापासून सावधान राहा. आणि पोरीनं मायवर लक्ष देत जा. मायनं पोरीवर लक्ष देत जा. उलटा आलं मात्र. 2-2 घंटे तुझी पोरगी मोबाईल वर बोलते ना. तुम कहाँ मैं यहाँ, तुम कहाँ मैं यहाँ. आता येऊ की नंतर येऊ रे? चॅटिंग मध्ये तर सांगितलं नाही तू. पैसे वगैरे आहेत हॉटेलमध्ये जेवायला. मला मोबाईल दे ना, तो एवढा मोठा स्मार्टफोन. अरे पोट्टे चोऱ्या करतात, मोटरसायकला चोरतात, मायबापाचा खून करतात आणि त्या पोरीच्या लफड्यात मरतात. दररोजचे प्रकरण वाचा ना तुम्ही. किती वाईट घटना सुरू आहे. एका माईनं पोराचा जीव घेतला. का घेतला? तो दारू पेत जाय, माईले त्रास देत जाय. बहीणने भावानं मारून टाकलं. तू तंग कपडे काऊन घालतं? तू त्या पोरा शिकवून बोलली. एवढं वातावरण आहे म्हणून माझ्या मायबापो, हे बा हा माणूस मगापासून बिसलरी इकून राहिला. ओ दादा इकडे ये, तू वर ये, वर या दादा. अरे मला असे लोक आवडतात रे. माय आवडीचे लोक आहेत रे. माझा भगवंत कष्ट करणाऱ्याच्या घरात आहे. मगापासून बिसलरीच्या बाटल्या इकून राहिल्या. गजानन यायले मोठी शाल दे असून, म्हणजे अंगावर घ्यायच्या कामी आली पाहिजे थंडीत. ये बाळा, किती किती आवडलं रे तुम्हाला. मला हे बाकीची बसणारी अवल्याद आवडत नाही आहे.
तुमच्यापासून देशाली काही 7-7 दिवस निरे कीर्तन भजन त्याच्यातच बायका. एक होता राजा, त्यानं खाल्ला भाज्या. मग काय पाहता. मी साळवे सरांना विनंती करतो. साळवे सर कुठं आहेत काय सर? या ना तुम्ही जरा. आपलं तुमची न आपली युती आहे ना. अंबेजोगाईमध्ये मी येत नाही, पण तिळके साहेबांना माझं जिव्हाळ आहे. ते आमचे प्रबोधनकार गुरुजी आहेत ना. काय नाव? चेन्नईचे ज्ञानोबा कदम. हां, सर्वदे रमेश, प्राध्यापक रमेशजी सर्वदे साहेब, धन्यवाद देतो. टाळ्या. हां, ओके. आता या माणसाची तब्येत किती चांगली आहे पा. काम करते ना. क्रिकेट फेकच्या हे पुरलं. अरे आपल्या लोकाईले राजनाले हात नव्हते लावू देत. आणि आता तुमच्यात एवढा पावर आला की स्वतः पाणी देऊन राहिले तुम्ही बिसलरी. नाही तर आपल्याला रळा लागे बाई, एक तांब्याभर पाणी देव. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. मी लय नाही मागत भर ग, माझं इवलच गाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. पाणी कबूल करत नव्हते बाबू. आता बाबासाहेब आंबेडकरांची, ज्योतिबा फुलेची एवढी कृपा झाली की झकमारी करून यशीचा मेंबर ग्रामपंचायत मध्ये घ्यावाच लागतो. त्याच्या बापाला घ्यावा लागते. तू किती अंगार होऊ दे, पण तुझ्या बापाला घ्यावा लागतो. यशीचा मेंबर नसल्याशिवाय ग्रामपंचायतचा सरपंच तयार होत नाही. ज्याचे 100 पुरे होतात उसको गिर नहीं है एक दिन. म्हणून मी आम्हाला सांगतो, आपले गरीबाचे दिवस येतात रे. अरे मामायचा हात धरला ना मा गावात या हरामखोराईनं. माझ्या मायचा हात धरला, कारण माई जात लहान आहे. शिंपी आव ना, छोटस बियाणं आहे आमचं. बीटी कॉटन सारखे लोक आहो. पण कोणी नाही बोललं मायकडून. पोलीस स्टेशनही बोलत नाही गरीबाच्याकडून. काहून तर ज्याच्या घरात राजकारण त्याचंच पोलीस स्टेशन. तुमचं आमचं गरीबाचं कोणी नाही. या रानबोक्याचं अवघड राहते. पण एक दिवस असा पलटते, एक दिन इतना पलटता की 500 एकरवाला भिकार चोट झाला. गावातला भिकारी माणूस 100 एकराचा कास्तकार झाला. म्हणून तर सांगतो, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, लग्नात उधळपट्टी करू नका. जास्त नोटा आल्या म्हणून माजल्यासारखे पोरापोरीचे वाढदिवस मस्तीत करू नका. तुम्हाला जर जास्त खाज आहे ना, तुम्हाला मुलगा पैदा झाला, बाकीचे वांजोटे आहेत, तुम्हालाच झाला. अरे 10 पोराईले स्कॉलरशिप दे ना, 1,000 रुपये, जसं हे मंडळी करतात. मातंग समाजातील 10वी 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार. हे पोरं इंजिनियर, डॉक्टर, मेडिकलमध्ये असणारे त्याला मदत करतात. बचत गटाची मंडळी, आम्हाला त्याची गरज आहे. माझ्या माई बहिणीला सांगतो, तुझ्या पोराला आशीर्वाद भेटल. तू तुझ्या पोराचा वाढदिवस बडेजावपणा करू नको, मेणबत्ती विझू नको, दिवा विझू नको. तुझ्या पोराच्या हातानं कुळाचा दीपक आहे ना होतो आला आणि दिवा इज होता, आणि त्याच्या हातात चाकू देत केक कापायले. मी आयुष्यात केक कापला नाही, पण दुर्दैव माल 59 मध्ये पूर्ण झालं. 16 मेले आम्हाला महापौरानं केक आणला. आयुष्यात 59 वर्षात पहिल्यांदा केक आणला निवृत्ती महाराज, आणि तो कापायले लावला. आणि 16 जूनले 16 मेले केक कापला. माझ्या जन्माची तारीख 16 आणि लग्नाची 17 आणि मा पत्नीची 4 जून. एक तो वाढदिवस साला मरेपर्यंत आठवण ठेवून दिला. का म्हणतो मी असं? अरे चाकू देतात हातात लेकराच्या, चाकू. मी म्हणतो पेन देणं लेकराच्या हातात,
खिशाला तुझ्या झोपेन. आहे माझ्या भीमाची देण खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण. आता असे वाढदिवस बंद कर. डोक्यावर पाटी तुझ्या शेणाची होती. डोक्यावर पाटी तुझ्या शेणाची होती. वन फिरत होता भाकरीसाठी. वन फिरत होता भाकरीसाठी. खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण. खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण. मी एवढे गाणे चांगले म्हणू देवा बीडीओ साहेब, मी एवढे गाणे चांगले म्हणू पण 1 रुपया बक्षीस नव्हते देत मला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 50 वर्षापासून गातो मी. सुंदर गाणे म्हणू पण मा कोणी कौतुक ना करे. 1 रुपया ना दे बक्षीस मले. मग मी घरी येऊन रडत जाऊ, आई म्या गाणे चांगले म्हटले 26 जानेवारीले पण 1 रुपया नाही दिला आई मला कोण. माई माय म्हणे तू काय सरपंचाचा पोरगा आहेस, तू काय पोलीस पाटलाचा पोरगा आहेस, तू एका गरीबाचा पोरगा आहे, कोणी नाही देणार रे. आज मला बाबू अमेरिकेनं पुरस्कार दिला महाराष्ट्र फाउंडेशन. आणि माझं नाव कोण सांगितलं मालूम आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी माझं नाव सांगितलं. मला पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यानंतर मर्डर झाला, मारून टाकलं रे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना गोविंद पानसरेले मारलं या लोकांना. हे सत्यपालले सोडणार नाही. हे ज्योतिबा फुल्याले त्रास दिला या आरामखोराईनं. याईनं तुकोबाले त्रास दिला, याईनं अण्णाभाऊ साठेले त्रास दिला, याईनं बाबासाहेब आंबेडकराला त्रास दिला. हे तुम्हाला आम्हाला त्रास देतील पण आम्ही काही कमशी लावल्यात नाही बाबू. आम्ही यायच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. फक्त तुम्हाला सांगतो मागाचं पोरगही कलेक्टर झालं पाहिजे आता आणि चांबाराची पोरगी कमिशनर झाली पाहिजे. मराठ्याचं पोरगही डायरेक्टर आयुक्त झालं पाहिजे. आता तुम्ही आम्ही मा बहिणीला सांगतो चव्हाण साहेबाचा सल्ला घ्या. आमचे तिळके साहेब आहे, जगामध्ये बुद्धिवान लोकांचा सल्ला घ्या. मी शपथ सांगतो शिक्षणाशिवाय काही नाही. आता शेंदूर लावून देव लय पैदा होऊन राहिले. या महाराज लोकांच्या मागं लागून आपलं काही कल्याण नाही. आपलं कल्याण आहे फुले शाहू आंबेडकरांच्या मागं लागा, अभ्यासाच्या मागं लागा. माझ्या तरुणांनो, अबे कुठं पोट्टीच्या मागं लागला रे? ते दिवसभर तिच्यातच गुतेल राहते. कधी बाहेर येते, कधी कॉल करते, कधी अरे नाही ना. पहिले शिक्षणानं मोठे व्हा आणि जीवनात अरे कलेक्टर बना, तहसीलदार बना, LDO बना आणि जीवनात मोठे व्हा रे बापा. अरे 100 पोरी तुझ्या मागं फिरतीन हे लिहून घे, पण तुमची लायकी लागन ना. आता तर पोट्याईले बायका भेटणार नाही, लिहून घ्या. कारण मुली विचारतील ना. आता मुलगा पाहायले मुलगी पाहायले जायची गरज नाही. मुलगी जाईन मुलाच्या घरी, ये रे इकडे, किती आहे क्वालिफिकेशन? काय म्हणतो बाई, क्वालिफिकेशन किती आहे? मॅट्रिक नापास बाजून होय. आता तुम्हाला तरुणाईले लायकी ठेवा लागेल, नाही तर मुंज्यासारखे फिरसान, बायका भेटणार नाही. आता पोरी नाहीच ना, कमी आहेत ना पोरी. म्हणून लायकी ठेवा. आणि माझ्या बहिणींनो, तुम्ही जीवनात बना. दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड घालणं बंद करतो. काय काम आहे व 2-2 तास बोलतो? कलेक्टरची अवलाद आहे का तू? काय काम आहे व तुला एवढं त्या मोबाईल मध्ये? पोरीच्या मायनं लक्ष ठेवा.
पोरीची माय म्हणते मै पोरगी किती हुशार झाली, 2-2 तास मोबाईलवर बोलते. कोणाशी बोलते काय मालूम, थांब ना थोड्या दिवसात समजते. अजून सांगते महापोरीने एवढा मोबाईल आणला, तिला विचार ना कुठून आणला होत्या आणि तुला काऊन दिला कोणी, तिले सांग ना, तुझ्या मायले नाही देतो कोणी मोबाईल, तुला कसा देते व. मग काही दिवसानं डिलेवरीले भरती होते ते पोरगी. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना. मग तिच्या माईच्या लक्षात येते की हा रिचार्ज मारणारा कोण. ठाला विठ्ठल बोला पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून तरुणांना सांगतो, या प्रेम प्रकरण आणि पोरी सोरीच्या मागं लागू नको. अरे डॉक्टर, वकील, इंजिनियर होय, मी मॅट्रिक नापास हाव, जिल्हा परिषदचं बियाणं हाव मी. वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिकवीन तो. पण माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे, हॉस्पिटल आहे माझ्या घरी. मुलगा डॉक्टर झाला पण त्याच्या मायचा वॉरंट निघाल्यावर जमानत नाही घेऊ शकला बाबू, तिथं फेल झाला. काय करीन हा अटॅक. मला सांगा ना, गोपीनाथ मुंडेजीले काय कमी होतं भाऊ, स्वागतासाठी येऊन राहिले. आमचा नेता होता तो, बहुजन समाजाचा विचार करणारा नेता. अरे मला सांगा, आनंदानं घरून निघाले, 5 मिनिटात कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कोण दिवस असं आहे बाबा. येई कसा. किती वाजले पाय, जास्त वेळ झाला काय, टाइम सांग. काय 501 रुपये. आभारी आहे पार्टी, धन्यवाद. ज्या बाईचा नवरा मरण पावला, दुसऱ्या बाईनं उभं राहून हे 501 रुपये घेऊन जा. दारू पिऊन ज्या बाईचा नवरा मरण पावला, दुसऱ्या बाईनं उभं राहा. आणि हे भाऊबीज निमित्त त्या काकानं दिले. काय काका नाव तुमचं? देवनीकर, उस्मानाबाद. आभारी आहो. हे काही आडनाव विशेष वाटलं देवनीकर, नाही तर आताचे आडनाव काही गोठच नव्हते की. ज्या बाईचा पती मरण पावला दारू पिऊन, त्या बाईनं उभं राहा हिम्मतनं, घाबरू नको, भिवू नको. तुझ्या पाठीशी फुले शाहू आंबेडकर आहेत. भिवू नको, तुझ्या पाठीशी जिजाबाई, सावित्री, रमाई, भीमाई, अहिल्याबाई होळकर आहे. येळकोट येळकोट जय, एळकोट एळकोट जय मल्हार झाला. धनगर कुळामध्ये अवतार झाली लोकांची गडबड करू नका. काय अहिल्या देवी मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, गोरगरिबांची आणि पुन्हा 5 वर्ष येणार नाही मी. माझा रूल आहे. मला आमचे जाधव गुरुजी मित्र आहेत, जाधव सर, आणि चाच्यानं बोलावलं होतं ना, मग शिवजयंतीला मी आलो. मग मला अनेक फोन आले जाधव सराचे, तुम्ही शिवजयंतीला या. मी ठरवलं तर की आता शिवजयंतीला नाही जाणार, आता भीम जयंतीला जाईल, एक तर मग साठे जयंतीला. आणि तेवढ्यात मग प्राध्यापक साळवे सराचा फोन आला, जोगदंड सराचा फोन आला. मग गणित जमवलं. नाही तर मी कुठं पुन्हा जात नाही. रिपीटमध्ये माझ्या जीवार येते. पुरा भारत फिरायला लागते ना मला. आणि मी प्रत्येक गावात गेलो पाहिजे. मला मामाचं घर नाही ने रे कोणी. मले गरीबाले मामा नाही, काका नाही, कोणीच नसते. मी रडत जाव की दिवाळीले मला मामाच्या घरी नेत नाहीत, काकाच्या घरी नेत नाही.
कोणी नसते रे, हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. चला कोणाचा दरवाजा उघडा नाही राहत गरिबासाठी. आता महिन्यातून 22 कार्यक्रम आहे. उद्या दुपारी 12 वाजता शेतकरी संघटनेचा कार्यक्रम आहे. कुठं आहे मालूम आहे? यवतमाळच्या जवळ जोडमोह आहे. असे दररोज का? आज या विचाराची वास्तववादी विचार आहे अण्णाभाऊ साठेचा विचार. कारण अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, हे पृथ्वी नागाच्या फणीवर नाही. काही चिवत्या बनवला आपल्याला. तोंडातून कोणी पैदा होते का? ब्रह्म तोंडातून झाला म्हणते, एक जण हातातून झाला म्हणते क्षत्रिय, वैश्य पायातून आपल्या पोटातून झाला म्हणते, आणि शूद्र पायातून. काय चिवत्या बनवलं हो आपल्याला. आता आमचे पोरं व्हिडिओ झाले, आमचे लेकरं तहसीलदार झाले, आमचे खोबरागडे कलेक्टर झाले, आमचा हर्षदीप कांबळे कमिशनर झाले, आयुक्त झाले. अरे आता हम भी किसीचे, आमचे गजबीय साहेब आयुक्त झाले. हम भी किसी, आमचे खेडेकर साहेब सेवा संघाचे संस्थापक झाले. मराठा सेवा संघामुळे करोडो रुपये नाही, अब्जो रुपये लोकांचे वाचले बाबू. कसे लग्न होतात मालूम आहे शिंदखेड नगरीत. तुम्ही एक वेळा शिंदखेड राजाला आपल्या बायकोला घेऊन या. कोण्या तीर्था फिरावर अंगफांग धुयाले नका जाऊ, नाही तर तिथं साधू अंग धुते, नाही तर आपली बायको अंग धुते. अरे हात, तुम्ही एक वेळा शिंदखेड राजाला या. 12 जानेवारी एकच वारी. अरे 2 हारामध्ये लग्न लागतात. आता मातंग समाजातही बाबू पाया पडतो. जसं आमच्या ड्रायव्हर साहेबाचं लग्न लागलं, हा गजानन भाऊ आहे ना, याचा आवाज बाई सारखा आहे, पण याचं लग्न झालं. गैरअर्थ करू नका. नाही, याचा आवाज बाई सारखा आहे तर याचं काय खरं आहे. माझा चुलत भाऊ आहे, विसरता कामा नये. याची जी पत्नी आहे ना, याचे मायबाप, याची आई जळून मेली म्हणून तुमच्या पाया पडतो. अशी रॉकेल फकेल टाकून नको मरत जाऊ. तुले मरायचं आहे तर अहिल्याबाई होळकर होय ना, घे ना तलवार हातात. तुले मरायचं आहे तर तलवार कायले घेत, पेन घे, अभ्यास कर, MPSC ची परीक्षा दे, क्लास 1चा अधिकारी होय ना. घेणं ना देव ना देवी फेवी अंगात आणते. खबरदार कोणती देवी अंगात आणली तर तुया, नाही तर मी तुझ्यासाठी एखादा देव उभा करीन. माझ्या बहिणींनो, गजाननची आई जळून मेली, त्याला आईचं प्रेम भेटलं का नाही कळलं, लहान होता. आता मारे गाणं म्हणते, आई बिन माया विश्वात नाही. पण त्याला आई मालूम नाही, लहान चुकला होता, जळून मेली याची माय, आणि याचे बाबा लहानपणी मेले. मग मी भेटलो, मला पहिल्यापासून ते हृदय तसं होतं. मग याले मी माघारी घेऊन आलो. मग काही दिवसानं माझ्या गावातल्या एका पोरीचे मायबाप मेले. मग मी उभा राहिलो गावात, म्हटलं हे मुलगी मला दत्तक द्या. तिचेही मायबाप मेले आणि याचेही मेले, आणि दोघांचं लग्न लावलं मी. आम्ही विठ्ठलाच्या भजनात, दोघांचं लग्न लागलं. आता याचा पोरगा मॅट्रिक मध्ये पास झाला, 85% मार्क पडले. आता मेडिकलची तयारी करून राहिला, 11वी आणि 12वी. 1 लाख रुपये ट्युशनचे भरले. का? चप्पल कमी भावाची घाला. आता मला जगणंच असं आहे, माझी चप्पल आहे 50 रुपयाची. मी कपडे बहुतो नवीन कमी घालतो, जुने घालतो. ते नेहरू शर्ट इकायला आणतात ना वापरे, 50 रुपयात तर हाय फाय भेटते बाबू. नाही तर
300 रुपयाचं शर्ट भेटते, आपण 50 रुपयाचं घ्या आणि एखाद्या बहिणीला साडी घ्यावं नवीन, तिले मात्र नवीन कपडे घ्यावं आणि आपण जुने घालावं. काय इज्जत कमी होते काय माहिती. मला कोणी सत्यपाल महाराजच म्हणते, हलकट सत्यपाल म्हणते का. मी तवा बदमाश काम करीन तवा हलकट. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तिनं उभं राहा बाई उभी आहेत काय राहिला का उभ्या. ते उभी नशीन राहत तर तिला आजूबाजूच्या बायानं उभी करणं. असतील तर उभं राहणं उभ्या. असतील तर राहणार, नसतील तर राहिलं. ह्या बाई आहेत काय. ये बरं मावशी इकडे ये, तू दिसून नाही राहिली, इकडे येऊन जा. या ना, शरमू नका, घाबरू नका, या. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, वरच ये ना. आता तुम्ही जवळ आहात, या वर. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करे. मायत्री गणना कोण करे, पित्याची गणना कोण करे. भाऊ क्रांती लहुजी साळवे बचत गटाला विनंती करतो. या मंडळाचे अध्यक्ष महाराज जोगदंड सर आहेत ना. जोगदंड सर या, 1 मिनिट. हे 501 रुपये त्याच्याकडून, आपल्याकडून नाही, त्याचं काय देणगी दिली त्यांनी. हा, देवणी कर माबाई, घ्या. वंदन करतो, बसा. आपण आल्याबद्दल धन्यवाद. नाही तर बाया येत नाहीत. आणि या पेनाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की आज डबल मेला, त्या दिवशी मेला एक खेप, आज डबल मेला. असे यायच्या डोक्यात आलं पाहिजे की माणूस डबल मरते बे. म्हणून दारू पिणं बंद करा. आणि तेच मागतो मी. मुलं बाळं किती आहेत आई. 1 मुलगा 4 मुली, म्हणजे जिंदगीभर दुखातच दुखात. धन्य आहे. बस बापा, बसा आई. आलं तुमच्या लक्षात. अक्कल तरी वापरत जा. पण तुम्ही ऐकत ना. देवाची देणगी आहे, देव की देणगी आहे. मी म्हणतो तुझ्या मायले आंबे जोगाईले ठेवून तुझ्या बापाले परळीले ठेव. पाहू कोणता देव देणगी द्यायला येते. काय को आया रे देव बीच में, देव की देणगी है. त्याला देवाले बदनाम करत राहता. राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो. रामाले लेकर किती होते. बोला. 2. रामाले उभे राहा, टोपीवाले काका. तुम्हाला मराठा मार्ग देतो. काय शुभ नाव तुमचं. हरिभक्त परायण. हा, बरोबर आहे. आम्ही विठ्ठलाच्या भजनात. हरिभक्त परायण मोतीराम पाटील महाराज. धन्यवाद. रामाले 2च होते महाराज. पुस्तक आपल्या दोन्ही महाराजांच्या मनात टाकत नाही कोणाची. धन्यवाद बाबा, आभार मानतो. हो, आपली दोघांची युतीच आहे. तुमच्या मुलाचं नाव काय. विकास. दुसऱ्या मुलाचं क्या बात आहे. कोण नाव ठेवले. तिसऱ्या मुलाचं दयानंद. रामाले किती. गोपाला गोपाला बोला पंढरीनाथ. मी धन्यवाद देतो बाबा. आल्याच्यानं आनंद वाटला बाबू. म्हणून आपल्या जीवनात आज जो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणजे हे काही कथा नाही. या महापुरुषाचं वास्तववादी जीवन होतं. श्रमिकांचा, कष्ट करणाराचा, माझा कामगार शाहीर अण्णाभाऊ साठे, ज्याच्या कादंबऱ्या
देशाविदेशात चालू आहेत बाबू. आज इथं कोण इंग्लिश मध्ये काय केलं मला समजलं नाही. मराठीत इंग्लिश केलं अण्णा भाऊच्या. कोण केलं? फकीरा कादंबरी इंग्लिश मध्ये केली आहे ना. क्या बात है, टाळ्या वाजवा. ज्याईनं ते इंग्लिश मध्ये केली त्याचं नाव काय? प्राध्यापक मुकुंद मुकुंद. त्याचे नाव मुकुंदराज आहे. बरं. आणि आडनाव? बरं, धन्यवाद. आहेत का इथं? औरंगाबाद. औरंगाबाद. पण चांगलं केलं. 1.5 दिवस जो शाळेत गेला त्यानं लिहिलेली फकीरा कादंबरी आणि प्राध्यापक इंग्लिशमध्ये करते म्हणजे आळ्याचं पाणी वळणीवर गेलं की नाही. हे असं असं होताना पाहिलं आपण. वरून खाली येताना पाहिलं. पण खालून वरी जाणं. अरे तुकडोजी महाराजाची ग्रामगीता हे 25 भाषेत तयार झाली. 25 भाषेत. तुकडोजी बाबा आणि गाडगे बाबा शाळेत गेले नाही, पण मोतीराम बाबा त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे. आता विद्येचं पीठ करू करू बारीक करू करू बारीक करू करू खाऊन राहिले. पण गाडगे बाबा विद्यापीठ, संत तुकडोजी बाबा विद्यापीठ, महात्मा फुले विद्यापीठ, सावित्रीबाई विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. केवढा म्हणून केवढा मोठा परिणाम आहे. इंग्रजीमध्ये फकीरा कादंबरी. आता मी ते पुस्तक लिहिलं, कीर्तन संपल्यावर घेऊन जा. आपण म्हणजे काऊन फेल होऊन राहिलो. त्या पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. माझं कीर्तन बंद नाही होत, माझ्या शिडी आहेत. म्हणून पुस्तकाची किंमत आहे 30 रुपये. वाचाल तर वाचाल. मी साहित्यिक नाही, लेखक नाही, मला काही एवढं चांगलं नाही लिहिता येत. पण जिथं मा दुखते, जितकं अंतकरण दुखते ते लिहिलं बाबू मी. आणि माझ्याकडे मेमरी कार्ड आहे. 18 तास कीर्तन आहे. कीर्तन संपल्यावर 4 GB कार्ड आहे. जे IPL आहे त्यानं ने जा, जे BPL आहे त्याच्यासाठी कॅसेट आहे. BPL साठी 30 रुपये कॅसेट आणि 250 रुपये 4 GB कार्ड आहे. कोणती कंपनी? आणि हो, खंजीर नका चालू. खंजीर चालू नका. खंजेरी घेऊन जा. 120 त्याच्यातले 420 300 काढा. 420 माणूस खंजीर चालवते आणि 120 मध्ये खंजेरी चालते. बजा दे तेरी बजा दे बंसी बजा दे बजा दे. या 9 खंजेऱ्या वाजवतो मी. या पावसामुळं नरम पडतात, काय करू. कुकडी वाजते खंजेरी बाबू. कोणतंही वाद्य. उतरा. चला तुम्हाला गोंधळाकडे नेतो. गोंधळी नको. आम्ही गोंधळी स्वातंत्र्य समतेचे गोंधळी. आम्ही गोंधळी स्वातंत्र्य समतेचे गोंधळी. अण्णा भाऊचे गोंधळी. लहुदी साळे बाबाचे गोंधळी. आम्ही गोंधळी शिवरायाचे गोंधळी. आता ऑर्केस्ट्रातलो कोंगो बोंगो. आणि मी एकटा नाही बरं. आता सत्यपालचं पॅटर्न तयार आहे बाबू. संदीप पाल महाराज, लॉर्ड बुद्धावर तुषार सूर्यवंशी येतं. एक भोयाचा आहे अक्षय पाल. एक मारवाड्याच्या घरात जन्मास आला
असत्यपाल सुंदर कीर्तन करते, त्याचं नाव असत्यपाल. एक उदयपाल, शिंप्याचा उदयपाल आणि बंजाऱ्याचा पंकजपाल, अलग अलग. आणि या खंजिरीतून ऐकू आपण सोनाराचा ऋषीपाल, असे अनग अनग. रामपाल आहे. एक रामपाल आहे, तो रामपाल तो नाही बरं मावशी, ते दया दुधानं अंग धूत. आपल्या बाया आपले माणसं लय बोळे, महाराज लोकांचं दयानं दुधानं अंग धुतात. आणि तो महाराज माणूस, त्यानं जर तीर्थात तीर्थ दिलं असेल तर आणि या खंजेरीवर मी ते वाद्य शिकलो ऑर्केस्ट्रामध्ये, असं कोंगो बोंगो. आणि आपण मेलो की काहीच कामात येत नाही. पण तुम्ही कामात येता, मेल्यानंतर आपलं शरीर मेडिकल कॉलेजलाच द्या. नाही तर तुम्ही तुमच्या मायबापाची राख कुठं टाकता? नदीत, गोदावरीत, भीमेमध्ये, चंद्रभागेमध्ये, नदीमध्ये टाकता मायबापाची राख, वर्धामध्ये, पूर्णामध्ये. आणि बाजूनं संडासले बसता. शिशी नेत ना, इतक्या दलित राव आम्ही. अरे बिस्लरीची बॉटल तर नाही, डब्बा तर नाही एखादा, तसाच बसते ना, हाताचा जेसीपी तयार करते. तिथं संडासले बसला आणि इथं त्याच्या बापाची राख टाकली. म्हणजे तुमच्या मायबापाची पवित्र राख तुम्ही कायच्यात टाकली? म्हणून जागे व्हा. आपल्या मायबापाचं शरीर मेडिकल कॉलेजले द्या. माझ्या पत्नीचं शरीर मेडिकल कॉलेजले दिल्यामुळं मी जिवंत, माझी पत्नी माझ्या सोबत आहे. मला असं नाही वाटत, मी मेल्यावर मी ठरवलं होतं की मी मेल्यानंतर खंजेरीमध्ये जोडू आपण. माझजवळ 15-20 पोते खंजेऱ्या फुटल्या होत्या, हे फुटतात ना. पण माझा मुलगा डॉक्टर झाल्यावर म्हणे, बाबा आम्ही बॉडीवर शिकतो, शरीरावर. म्हटल्याकडे मी आजपासून जळणार नाही, जळून काही फायदा नाही. आपलं जीवन समाजाच्या कामी आलं पाहिजे मेल्यानंतर. म्हणून मी मेल्यानंतर माझं शरीर मेडिकल कॉलेजला देईन. आता मी मरील कधी, काय होईन, ॲक्सिडंट होईन, काय होईन काय नाही, पण माझ्या जोडीदाराचं, माझ्या पत्नीचं शरीर मात्र मेडिकल कॉलेजला देईन. अनेक लोकांनी बहिष्कार टाकला, माझ्यावर बहिष्कार टाकला, कोणी बोलून नाही राहिलं. 50-60 जणांनी बोलणं बंद केलं माझ्याशी. ज्योतिबाले त्रास झाला रे, कोणाला त्रास नाही झाला? बाबासाहेब आंबेडकराला तर केवढा त्रास दिला. पण बाबू, जेव्हा असत्याचा बोलबाला होतो तेव्हा सत्य बोलणं ही क्रांती ठरते. जॉर्ज ऑरवेल. होऊ द्या, माझं लग्न 34 वर्षाच्या अगोदर जर मी बिना पंचांगचं केलं, मी पोरापोरीचे गुण पंचांगमध्ये नाही पाहिले, तो महाराज का सांगीन रे? त्याला कुठं अक्कल आहे एवढी? मुला मुलीचे गुण आपल्या डोळ्यासमोर आहेत ना. मुलगा सुशिक्षित आहे काय, हातभट्टीची पेते की देशी पेते, बारवर मरते काय, राजकीय लोकांच्या मागं आपलं पोर. चुकून तुमचा पोरगा जर राजकीय लोकांच्या मागं असेल तर त्या पोट्ट्याच्या जीवनाची माती आहे. कारण ह्या पोट्ट्याचा हे राजकीय लोक इथं कोणी असतील तर वाईट वाटू देऊ नका, माझे आमदार आहेत, पण ते आपलेच आहेत. साठे साहेब आपले आहेत. पण सांगतो, हे राजकीय लोक सर्वेच वाईट नाही, पण काही काही लोक आपल्या तरुण पोराईचा फायदा घेतात. यायले दारवा पाजते, यायले मटणं खाऊ घालते, यायले हराम खाऊ बनवते आणि यायच्या दावणीने मेंढरे सारखे बांधून ठेवते. आगे वळो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. त्याच्या हायस्कूलमध्ये एकही पोरग नोकरीवर लावत नाही. आराम करू. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचिव चिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाव खाऊ. मग आपले गरीबाचे लेकरं याटो घेऊन फिरते. हे याटोवाल्याचे 3-3, 4-4 एकर गेले, भिकारी झाले बिचारे, कर्ज भरू भरू.
पण आमची संस्था 2% दरानं देते. टाळ्या वाजवा. क्रांतिगुरु लहुजी साळवे पुरुष बचत गट याईनं 2 4 व्हीलर दिल्या आणि 1 ॲटो दिलं. म्हणून तरुणांना सांगतो, या बचत गटाकडून पैसे घेत जा, वेळेवर भरत जा. एवढ्या कमी अरे दुसऱ्या बँकाईले कायले मोठं करतात, तुम्ही तुमचेच मोठे व्हा ना. पण आपण घरच्या बायकोले इले काहीच नाही समजत, इले काहीच नाही समजत. आणि शेजारीच जाऊ जाऊ मरता, वहिनी आपण जाऊ ना फिरायले. मरशील ना, येडच होईन ना बापा. आम्हाला शिवाजी महाराज सारखा धडा घ्यावा लागेल. आई म्हणून परत केली देखणी सून शहाची, आई म्हणून परत केली देखणी सून शहाची. अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती. प्रत्येक बाई आपल्या माईचा दर्जा शासनाची दे. नजर होती. दुर्जनाची नजर होती. भरपूर वेळ झाला, आता लंबा नको चालू गजानन, मले आवर तू. मग मी कधी कधी ढोलक आवाज काढतो तमाशातल्या. चला कुठे चालतं, जामखेड जवळ आहे का? कला पाहू, कला पाहायला जाऊ आपण. कला नोट घे. गाणं बदलो, बायकोने खोबरेल तेल नाही, खाजू खाजू पंजाब करते आणि हा तिथं नोट देते बाई. नोट या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. गजाचा आवाजच लेखाचा चांगला आहे. एका एकाची एक एक कला आहे बाबू. पैशाची बर्बादी करतात. अरे बागायतदाराचा नोकरदार झाला. हे वातावरण बरं नाही बापा. म्हणून तुकारामाची नीती ठेवा, पराची येणारी रुक्माई समान. आम्ही विष्णू भगवान बुद्धाची नीती ठेवा. भगवान बुद्धानं आम्रपालीला धम्माची प्रचारिका केलं की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचू शकते बाबू. मी 9 खंजिराईले एकत्रित वाजवलं. एका ताला स्वरात वाद्य 9, तबला 10, पेटी 11, कॅशिओ 12, नाळ 13. पण हे एका तालात येतात रे. ढोल ताशा ऐकवतो तुम्हाला. या मजा. अशा खंजिऱ्या 9, 12, 13 वाद्य, पण ताल स्वर एकच. असे आपण एका विचाराचे एकत्रित आहोत. कागद पडला तर आवाज येऊन राहिला भाऊ सभागृहामध्ये. धन्य आहे रे तुम्ही. आंबेजोगाईचे मायबाप, वंदन करतो तुम्हाला. एक लेकराचा आवाज नाही, किती लहान लहान लेकरं बसेल आहेत पहा बरं त्याच्या मायजोड. प्रत्येक बाईजोड 3-3, 4-4 चॅनल दिसून राहिले बरं. कमाल आहे तुही बाई, कमाल आहे तुही.
2 घेतले कळीस आणि 4 पायी पायी आणि घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. काय हसत राहता रे दुश्मन हो, खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात. बरे जाऊ दे, मनोरंजनातून भंजन. आता मी गाणं लिहिलं, माझा नायगावला कार्यक्रम झाला. नायगाव हे नांदेडच्या तिकून 3 तारीखले नायगावले कार्यक्रम झाला. मग मला गाणं तयार करायचं होतं, तर मला मग गाणं आठवलं, पंढरपुरात काही वाचत गाजत अण्णाभाऊ साठे जन्म झाला भारतात. वंदन करती लोक अरे देश विदेशात. कसं लिहिलं? करतात लोक देश विदेशात. भांडवलदारीने या देशाला घातक, भांडवलदारी या देशाला घातक. अरे नेते पुढारी प्रगतीला मारक, प्रगतीला मारक. हा. अधिकारी कर्मचारी, हो. हा. अधिकारी कर्मचारी लाचलुचपत खातात. वंदन करते लोक देश विदेशात. वंदन करतात लोक देश विदेशात. सर्वे अधिकारी नाही खा, तो बदमाश असला तो. अशी कविता लिहित राहतो. एक वेळा मी ते गाणं लिहिलं, परदेसी परदेशी जाना नहीं, छोड़ देसी पीना नहीं. बच्चे भूखे मार के म्हणजे या लहान लहान लेकराईले कीर्तन आवडलं पाहिजे ना. ते गाणं लिहिलं मी. कोणतं गजब ते आपण तेरे मस्त मस्त दोन. मेरा दिल का ले गए चैन, मेरा दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोन. भीम बाबा डॉक्टर झाले, रोग्यांना चेक केले. रोग्यांना चेक केले, रोग्यांना चेक केले. नाही. आणि त्याच्यात लिहिलं बाबासाहेबांना काय दिसलं, तर सोनोग्राफी केली तर कर्मकांड अंधश्रद्धाचे जंतू सोनोग्राफीत दिसले. जेणेकरून आज जे पाहिजे ते मी मांडत राहतो बाबू. आता परवा शेतकऱ्यानं आत्महत्या केली ना, 3 पोरी मेला. मग त्या राजू शेट्टी साहेबाले त्यानं मकान बांधून दिलं. सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, विनायकराव मेटे, मराठा आरक्षण, महादेवराव जानकर धनगर आरक्षण. धनगराला आरक्षण मिळालंच पाहिजे. इकडे मराठ्यासाठी विनायकराव मेटे, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. मागा महाराले आरक्षण मिळालंच पाहिजे. सर्वेच जमलं पाहिजे. तर ते लिहिलं मी गाणं, अन्नदात्याची ऐका कहाणी, अश्रू येतील तुमच्या नयनी. त्या परवाच्या शेतकऱ्यावर आत्महत्यावर लिहिलं मी. अन्नदात्याची ऐका कहाणी. आईनं नाव ठेवलं शिवहरी, झोपडीत बघा ना एकही हरी. आईने नाव ठेवले शिवहरी, झोपडीत बघा त्याच्या उपासमारी. रमाबाईची साथ खरोखरी, कष्ट करी ती दोघ बरोबरी. दुष्काळाचे दुःख हो वारी, त्यात शिवहरी कर्ज बाजारी. चक्रा मारती बँक अधिकारी, कर्जाचा डोंगर उराच्या वरी. दिवाळी पोळा नाही केला हो त्यांनी, दिवाळी पोळा नाही केला हो त्यांनी. शेतकऱ्याची ऐका वास्तववादी मांडतो. आणि अण्णाभाऊनी जीवनभर वास्तववादी साहित्य मांडलं बाबू. शिवरायाचा पोहळा गायला, जे अजरामर झाला तो पोहळा.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय त्या अण्णाभाऊंनी मांडला. 95 वर्षानंतर त्या महापुरुषाला मी वंदन करतो. आणि आज जे मला संधी दिली क्रांतिगुरु लहुजी साळवे पुरुष बचत गटाने, मी सर्व माझ्या मंडळीला धन्यवाद देतो. आमचे राजेसाहेब चव्हाण, न्यायाधीश साहेब आमचे ॲडव्होकेट तिडके साहेब, मुंडे साहेब मुख्याध्यापक, आणि माझंच काही साहित्य लागलं, CD, मेमरी कार्ड, खंजेरी आणि सत्यानाश नावाचं पुस्तक. माझी गाडी बाहेर उभी आहे, कोणी इथून घ्या कोणी तिथून घ्या. आणि एक वेळा जोरात जय जयकार करू. आजचा कार्यक्रम समाप्त झाला. आमचे प्रबोधनकार निवृत्ती भाऊ, मी